नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल कडून सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाचवा धडा जॉमेट्री मध्ये पाचवा धडा कोऑर्डिनेट जॉमेट्री हा धडा बघतो. याच्यामध्ये आपला आज आहे 7वा लेक्चर. आतापर्यंत आपण जो प्रॅक्टिस सेट 5.3 आहे त्यामध्ये आपण पहिली काही गणितं बघितली. आज आपण त्या पुढील गणित बघणार आहे. या लेक्चर मध्ये आपण बघतोय की हा जो प्रॅक्टिस सेट आहे 5.3 याच्यामध्ये आहे स्लोप ऑफ द लाईन. एखादी लाईन आहे, लाईनचा स्लोप काय असतो तो आपण या एक्झाम्पल मध्ये बघतोय, या प्रॅक्टिस सेट मध्ये बघतोय आपण. बघा आता या धड्यामध्ये आपण काय काय बघितलं याची मी एक छोटीशी रिव्हिजन करून देतो. आतापर्यंत आपण काय काय बघितलं. पहिला आपण बघितलं डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला मध्ये कसं असतं की एक दोन जे पॉइंट्स आहेत त्यामध्ये डिस्टन्स किती, पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट आहे, दोन्हीचे आपल्याकडे कोऑर्डिनेट्स असतात. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो तर रूट मध्ये x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर असतो. त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला असतो. सेक्शन फॉर्म्युला तो काय असतो m x2 प्लस n y1 आपण m प्लस n हा असतो x कोऑर्डिनेट साठी. y कोऑर्डिनेट साठी m y2 अधिक n y1 आपण m अधिक n हा असतो y कोऑर्डिनेट साठी. त्यानंतर मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट जर असेल, एखादे सेगमेंट असेल तर तुम्हाला दोन पॉइंट्स मध्ये त्यामध्ये एक लाईन असेल त्याला मिड पॉइंट काढायचा असेल तर तो कसा काढला जातो तर x1 प्लस x2 भागिले 2 आणि y1 प्लस y2 भागिले 2. ठीक आहे. मग त्यानंतर सेंट्रॉइड. सेंट्रॉइड काय असतो तर x1 प्लस x2 अधिक x3 भागिले 3 आणि y1 प्लस y2 प्लस y3 भागिले 3. आणि स्लोप जो आपण या एक्सरसाइज मध्ये बघतोय, प्रॅक्टिस सेट मध्ये बघतोय तो काय ना m इज इक्वल टू स्लोप हा m ने, स्लोप ऑफ द लाईन हा m ने डिनोट केला जातो. तो असतो tan थीटा इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे पूर्ण प्रॅक्टिस सेट मध्ये. आपण हा फॉर्म्युला वापरणार आणि ह्याच्या एक्झाम्पल सोडवणार आहे. त्याची आपण अगोदरची काही गणितं बघितलेली. क्वेश्चन नंबर 3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 बघितला, 2 बघितला, क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहिले दोन एक्झाम्पल बघितले. आता आपण बघतोय क्वेश्चन नंबर एवढ्या याच्यामध्ये आपल्याला 3 कोऑर्डिनेट्स दिलेले. आपण इथं पहिल्यांदा सुरुवात करणार. लेट्स अज्युम फ्रॉम अबाउट डाटा. इथं काय देणार n 2,5 m 3,3 n 5,1 आता काय म्हणणार आपण x1 y1 x2 y2 x3 y3. ओके. आपण एवढी त्याला आपण अज्युम केलेलं आहे. एवढे आपण त्या प्रत्येकाला कोऑर्डिनेट्स आपण अज्युम केलेले आहे. मीट आपण काय म्हणणार की आपल्याला पॉइंट्स कोलिनियर दाखवायचे. मीट आपण म्हणू लेट्स फाइंड स्लोप ऑफ काय म्हणू शकतो लाईन LM किंवा सेगमेंट LM. आपण घेऊ लाईन LM. इथं आपण स्लोप डायरेक्ट इथं म्हणायची गरज नाही की बी नो फॉर्म्युला ऑफ स्लोप. इथं डायरेक्ट आपण स्लोपचं डायरेक्ट हे लिहिलं तरी चालेल. काही केले ना L आणि M चं काढतो आपण y2 - y1 अपॉन x2 - x1. y2 काय आपल्या इथं 3 वजा 5 आणि 3 वजा 2. 3तून 5 गेले -2 राहतात. 3तून 2 गेले म्हणजे आपला स्लोप आला -2. ओके. मग त्याच्यानंतर काय काढू LM चं काढलं. आता MN चं काढू. इथं एक स्टार देऊ. हा एक पॉइंट झाला. आपण इथे एक सोडवलं ते दुसरं सोडवतो म्हणून त्याचा इकडे दुसरा स्टार काढू. लेट्स फाइंड. इथं आपण म्हणणार लेट्स फाइंड स्लोप ऑफ. लेट्स फाइंड स्लोप ऑफ. आता LM काढलं. आता काय करणार आपण MN चा स्लोप ऑफ लाईन MN. ठीक आहे. MN चा आपण आता काय करणार स्लोप काढू. इथं आपण काय करणार स्लोप इज इक्वल टू m असं लिहिलं तरी चालेल. m2 इथं जर तुम्ही लिहिलं असेल तिथं काय लिहायचं आपण m1 आणि m2. इथं m2 काय येणार आहे तो m1 हा m2. याच्यामध्ये m2 काय येणार आहे y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. इथं पहिल्यांदा y काय येणार हा 1 - 3 अपॉन 5 वजा 3. एकातून 3 गेले काय येणार -2 आणि 5तून 3 गेले किती राहतील 2. काय येणार आहे -1. इथं -2 इथं -1 म्हणजे हा काय येणार आहे कोलिनियर नाही येणार. त्यांचे स्लोप वेगवेगळे.
म्हणजे कसं असणार आहे की जर समजा आपण असं एक्झाम्पल म्हणून धरू की त्याचा हा स्लोप किती आला की -2 आला, मग इथून जो दुसरा पॉइंट आहे त्याचा काय आला, याचा निम्मा आला किंवा काहीतरी थोडासा अजून तिरका आला, असं तिरका आला, दोघांमध्ये एक पॉईंट आहे पण हे का कोलिनियर येणार का नाही, दुसरा पॉईंट काय आला थोडा तिरका आला, इथं आपण काय म्हणणार M1 इज नॉट इक्वल टू M2, मग इथं आपण लिहिणार एक्झाम इथं आन्सर मध्ये लिहिणार आन्सर डायरेक्टली लिहिणार आपण पॉइंट्स L M N आर नॉट कोलिनियर, पॉइंट्स L M and N are not collinear. Are not collinear. हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर नाहीये असं आपण इथं सांगतो. ओके, हे जर नंतर नेक्स्ट क्वेश्चन सेम टाईपचा इथं पी किंवा आर दिले, मी तर आपण सोल्युशन घेणार पहिल्यांदा काय म्हणणार, लेट्स अज्युम from above data वरचे डाटा आपण काय अज्युम करू, इथं काय देणार आपण पी 2, -5 क्यू 1, -3 आर -2, काय आहे x1 y1 x2 y2 x3 y2. ओके, हे 3 पॉइंट्स आपण मानू. आपण काय करू, प्रत्येक लाईनचा PQ चा पहिले स्लोप काढला तर क्यू आरचा स्लोप काढू. इथं पहिल्यांदा स्टार लेट्स फाइंड ते स्टार वगैरे म्हणून काय होतं की जो चेक करणारा टीचर आहे त्याला कसं सेक्शन दिसून येतं की बाबा की इथपर्यंत एक आहे, एक गिवन डाटा दिले स्टार म्हणजे इथून एक टॉपिक चालू होतो, एक एखादा पॉइंट चालू होतं, नंतर दुसरा स्टार इथून एक दुसरा टॉपिक चालू होतोय आणि नंतर आन्सर चेक लक्षात येते, इथं उत्तर संपते. सुटसुटीत दिसलं पाहिजे, दोन्हीतला फरक कळला पाहिजे की इथं गिवन लिहिले नंतर इथं खाली एकाचा स्लोप काढला तिथं दुसऱ्याचा स्लोप काढला नंतर आपण तिथं डायरेक्ट आपल्याला कन्क्लुजन भेटतं. लेट्स फाइंड स्लोप ऑफ लाईन, काय लिहिणार आपण इथे लिहायचं स्लोप इज इक्वल टू M1 काय लिहिणार आपण इथं x2 y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू इथं y2 काय येणार आहे -3 -5 वजा 1 - 2 याचं काय होणार आहे इथं -3 +5 पाचातून 3 गेले किती राहतील 2, किती राहतील 2 +2 राहतील आणि 1 वजा 2 काय होणार आहे -1. हे सॉल्व केलं तर उत्तर काय येणार आहे आपलं -2. ठीक आहे, मग इथं काय करू आपण इथंच खाली जागा इथंच आपण लिहू सिमिलरली इथं दुसरा स्टार्ट करू. लेट्स फाइंड slope of line PQ काढला का QR इथं आपल्याला आपण काय लिहिणार स्लोप इज इक्वल टू M2 इज इक्वल टू काय y3 - y2 x3 - x2. ओके, मग y3 काय आहे, y3 हा 3 - -3 म्हणजे काय येणार -+3 होणार आहे, 3 आणि 3 6 होणार आहे आणि भागिले काय होणार आहे इथं की x2 आपल्याकडे x2 जो आहे म्हणजे -2 - 1 3 आणि 3 काय होणार आहे 3 + 3 भागिले 2 आणि 2 -3 3 आणि 3 6 3 2 6 इथे काय येणार -3 दोन्हीचा स्लोप काय आला सेम आला म्हणजे हे दोन्ही पॉइंट्स काय येणार आहे कोलिनियर येणार. जर स्लोप दोन्ही सेम आला तर आपल्याला तिथं लाईन थोडी मोठी द्यावी लागते. जर स्लोप सेम आलाच नाही तर डायरेक्ट म्हणायचं की पॉइंट्स कोलिनियर नाही. मग इथं लिहायचं इथं लिहू आपण M1 इज इक्वल टू M2 इथं लिहायचं इथं काय दिसलं आपल्याला की स्लोप ऑफ लाईन PQ
लाईन PQ अँड लाईन PQ आणि दुसरं काय QR आर इक्वल किंवा सेम लिहिलं तरी चालेल, सेम आणि इक्वल, इक्वल जरा जास्त आहे कारण तो योग्य शब्द आहे. हे दोन्ही काय इक्वल आहेत. अँड पॉइंट, पॉइंट कुठला आहे Q, पॉइंट Q lies on both lines. तो पॉइंट Q आहे तो दोन्ही लाईन्स मध्ये आहे. मी तर आपण लिहिणार हेन्स, हेन्स, हेन्स पॉइंट्स काय लिहिणार आपण, हेन्स जे पॉइंट्स आहेत PQR, P, Q and R are collinear, ओके. येणार आपलं आन्सर. ओके, हे आपलं आलं आन्सर. ओके ठीक. मग चौथा क्वेश्चन बघितला, पाचवा क्वेश्चन, पाचवा सहा क्वेश्चन सगळे सेम आहे. त्यामध्ये 6चे 6 क्वेश्चन सगळे सेम आहे. एका पर्यंत लिहिणार सोल्युशन. ठीक आहे, इथे काय लिहिणार, assuming from above data, जो वर दिलेले डाटा आहे त्यावर आपण अजून करतोय. काय अजून करतोय, 2,-4 यस काय दिले आपल्याला, 2,4 टी दिले आपल्याला -3,4. याला आपण अजून काय करणार आहे, x1 y1 x2 y2 x3 y3. ओके, हे आपण अज्युम करू, पण ते काय आपली मानले नाही. वैध आपण लिहिणार, स्टार्ट करू. लेट्स फाइंड स्लोप ऑफ, लेट्स फाइंड स्लोप ऑफ कशाचा, पहिल्यांदा RS लाईन RS. ओके, मग त्याला आपण म्हणणार स्लोप, स्लोप इज इक्वल टू आपण लिहिणार m इज इक्वल टू y2 minus y1 अपॉन x2 minus x1. इथं y2 काय आहे, 2 मायनस मायनस 4 आणि y2 मायनस आता x2 मायनस x1 -2 मायनस 1. यात काय आहे, 2 मायनस मायनस काय होणार प्लस, 2 अधिक 4, 4 आणि 2 6, 2 आणि 3 -3, 3 आणि 6. याचा स्लोप काय आहे -2. बरोबर, किंवा पलीकडची साईड आपल्याकडे जागा आहे त्याला, इथं आपण लिहू. इथं आपण पहिल्याचा स्लोप काढला, दुसऱ्याचा स्लोप काढू, स्टार काढायचा, इथून आपला एक पॉइंट झाला, याला अंडरलाईन करायची. ठीक आहे, दुसरा पॉइंट काढणार आपण सिमिलरली. लेट्स फाइंड स्लोप ऑफ, आता आपण कशाचा RS काढला, मग आता काय काढू आपण ST, कशाचा, लाईन ST. इथं आपण लिहिणार स्लोप इज इक्वल टू y3 minus y2 अपॉन x3 minus x2. ओके, मग ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. y3 ह्याच्यामध्ये y3 काय येणार इथं 4, 4 वजा 2 आणि x3 काय येणार इथं -3 वजा 2, म्हणजे वजा वजा 2 म्हणजे काय होणार, वजा वजा 2. 4तून 2 गेले 2, 3तून वजा 3 वजा वजा अधिक 2, म्हणजे 2 भागिले वजा 1 म्हणजे उत्तर येणार -2. ठीक आहे, आणि ते M2 लिहित राहील आपण. इथे लिहू आपण थोडीशी बघा, स्लोप M2. ठीक आहे, मग इथं M1 -2 M2 पण काय आला -2 म्हणजे पॉइंट्स कोलिनियर येणार आहे. मग इथं आपण लिहिणार here slopes of line कुठली, RS आणि ST, RS and line ST are equal and point कुठला दोघांमध्ये कॉमन आहे, S. Point S lies on
लाय म्हणजे इथं खोटं नाही ना, लाईज म्हणजे दोघांमध्ये वसलेलं, दोघांमध्ये पडलेलं, दोघांमध्ये काय आहे, लाईन पॉइंट एस लाईज ऑन बोथ लाईन्स, बोथ लाईन्स. जो पॉइंट एस आहे तो दोन्ही लाईन्स मध्ये आहे, तर आपण काय लिहिणार, हेन्स, हेन्स आपण लिहिणार म्हणा, हेन्स इथे लिहिणार हेन्स पॉइंट्स काय लिहिणार, आर एस टी, आर एस एंड टी, आर एस टी हे तीन पॉइंट्स काय झाले, कोलिनियर. ओके, कोलिनियर त्याला काय करू आपण, आर कोलिनियरला अंडरलाईन करू, याला आन्सर. ओके, अशा प्रकारे तुम्ही आज अपेक्षित आहे तुम्ही असे लिहिलं पाहिजे. ओके, पाचवा क्वेश्चन पाहिजे, सहावा क्वेश्चन बघूया. सहावा क्वेश्चन काय ते सेम, त्याच्यामध्ये फक्त हा अपूर्णांक आलाय आपल्याला, अपूर्णांक तो कसा सोडायचा तो पण सांगतो. नेहमी सारखं आपलं सोल्युशन, लेट्स अज्युम फ्रॉम अबोव डाटा. ओके, बघ जो दिलेला डाटा त्याला आपण काय अज्युम करतो की ए -4,4 बी 2,502 आणि ए के एन रँडम लावले 4,-2 इज इक्वल टू ए के एन. याला म्हणणार आपण x1 y1, याला म्हणणार x2 y2, याला म्हणणार x3 y3. ओके, असं आपण मानलेलं आहे. मग याच्यामध्ये सेम AK चा स्लोप काढायचा आणि KN चा काढायचा, तसं काढलं तरी सेमच पडणार. इथं लेट्स फाइंड स्लोप ऑफ लाइन AK, लाइन AK चा आपण स्लोप काढू. इथं स्लोप इज इक्वल टू m1 इज इक्वल टू काय आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. लाइन स्लोप ऑफ लाइन एक एक होतं आपण. मग इथं y2 मायनस y1 x2 मायनस x1 5/2 वजा 4/2 छेद समान करावा लागेल. छेद समान करावा लागेल 2, छेदाची आहे तशी 1 पट, छेदाची 2 पट. 5 वजा 4 गुणे 8, छेदामध्ये काय होणार, -2 मायनस 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 4 म्हणजे काय होणार, +4. -2 +4 काय होणार आहे, प्लस, इथे -2 +4. इथे गुणिले 2 भागिले 2 जाणार 8, 8तून 5 गेले, इथे राहणार 3 -3 आणि इथं गुणिले 2 भागिले 2 आणि इथं 4तून 2 गेले 2 +2 2 दुनी 4 -3/4. आपला पहिला स्लोप काय आला, -3/4. मग इथं काय करू आपण, m1 आला आपल्या, मग इथं सिमिलरली इथं आपण देणार स्टार. लेट्स फाइंड स्लोप ऑफ लाइन AK नंतर KN काय ना, KN चा स्लोप काढ. स्लोप m2 इज इक्वल टू काय लिहिणार, y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. ठीक आहे, मग इथं y3 काय येणार, इथं -2 मायनस काय येणार, y2 काय येणार 5/2, x3 काय 4 वजा x2 काय येणार आहे -2, मायनस -2 होणार आहे. ते छेद समान, पहिल्यांदा ते छेदात काय ना म्हणजे 1 असतं, छेदाची दुप्पट अंशाची दुप्पट म्हणजे 4 असतं, -5 छेदामध्ये 4 मायनस मायनस अधिक काय होणार, इथं 5 आणि 4 9 -9, इथे 4 आणि 2 6 12, इथे किती येणार आहे 12. ओके,
इथं दिसतं -900 ते 304. इथं संक्षिप्त रूप द्यावं लागेल, थोडस ते सॉल्व्ह करावं लागेल, थोडस सोपं रूप द्यावं लागेल. इथे काय येणार आहे, 3 त्रिक 9, 3 चौक 12, -304. आलं का दोन्ही सेम. जेव्हा असे किचकट देतात तेव्हा शक्यतो काय असतं, ते कोलिनियरच असतात. इथं आपण काय केलं, m1 इज इक्वल टू m. इथं here slopes of जे slopes आहे, slopes of इथे काय लिहिलं, line AK and line KL are equal. हे काय आहे, इक्वल आहे. and point K lies on point K जो आहे, lies on both lines. पॉइंट K जो आहे तो दोन्ही लाईन्स मध्ये काय करतो, लाई करतो, दोन्ही पॉइंट्स मध्ये आहे. इथं आपण देणार आन्सर hence points काय झालं आता, A, K, N, A, K and N are collinear. हे कोलिनियर आहे. ओके, अशा प्रकारे आपलं झालं. तिसरा क्वेश्चन झाला. तर चौथा क्वेश्चन काय दिले, आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल जेट फाइंड द स्लोप ऑफ ईच साइड. प्रत्येक साइडचा काय काढायचा, स्लोप काढायचा. आपण म्हणू एबीसी असा आहे, आपण ए बी सी तीन पॉइंट आहे, तीन काढले असं जसे कसं काही सांगता येत. आपण सोल्युशन, लेट्स अज्यूम ठीक आहे. लेट्स अज्यूम फ्रॉम अबाउट डाटा म्हणजे फ्रॉम अबाउट डाटा इन ट्रायंगल एबीसी. पहिल्यांदा आपण सांगितलं की हा ट्रायंगल आपण एबीसी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काय, ए 1,-1, बी 0,4, सी -5,3 इज इक्वल टू ए बी सी x1 y1 x2 y2 x3 y. ओके, हे पॉइंट्स आले आपले. मग इथं आपण काय म्हणणार, पहिलं लेट्स फाइंड स्लोप ऑफ साइड AB. साइड AB जी AB साइड आहे त्याचा आपण स्लोप काढू. इथं आपण लिहितो स्लोप. आता आपल्या इथं प्रूव्ह नाही करायचं, पहिला दुसरा सेम आहे. इथं आपण काय लिहिणार, स्लोप m1 m2 m3 नाही लिहिलं तरी चालेल, तुम्ही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. इथं आपण लिहिणार स्लोप इज इक्वल टू y2 - y1 आपण x2 - x1. y2 काय येणार आहे आपले, y2 आले 4 वजा 1, x2 काय येणार आहे 0 -1, 4 वजा आहे अधिक 1 म्हणजे 4 अधिक 1 आणि वजा 1 म्हणजे -5. ठीक आहे. इथं दुसरं आपण काय काढलं, ए बी काढलं, नंतर बी सी काढू. लेट्स फाइंड स्लोप ऑफ साइड. ए बी काढला, नंतर काय काढू आपण, बी सी काढू. स्लोप ऑफ बीसी. इथे काय लिहिणार आपण, स्लोप इज इक्वल टू y3 - y2 अपॉन x3 - x2 इज इक्वल टू y3 काय आहे का आपला 3 वजा 4 x3 काय -5 -0. माझ्यावर सोडवत चल. 3 वजा 4 3 4 गेले काय येणार -1 आणि वजा 5 मध्ये 0 गेलो -5 म्हणजे काय 1/4
5. ओके, आपण दुसरा ह्याचा स्लोप काढला. आता तिसऱ्याचा स्लोप काढ. तिसरी बाजू काय घेतला आपण? AB घेतलं, BC घेतला. आता काय घ्यायचा? AC. विथ स्टार. लेट्स फाइंड स्लोप ऑफ साइड. AB झाला, BC झाला, आता येणार AC. ठीक आहे. तिला आपण लिहिणार स्लोप इज इक्वल टू काय लिहिणार आहे? AC मध्ये y3 मायनस y1 अपॉन x3 मायनस x1. ओके, y3 काय? 3 वजा 1, x3 काय? -5 मायनस 5 वजा -1 डायरेक्ट -5 वजा -1 3 वजा वजा अधिक 3 अधिक 1 -5 आणि 6 -6 4 छेद 6 मायनस 2 गुणे 4 2 6 -2 छेद 3. ओके, मी आपल्याला तिन्हीचे स्लोप भेटले. मी तर डायरेक्ट झालं, आलं उत्तर आपलं. आन्सर इथं आपण लिहिणार हिअर वी गेट the slopes of आपल्याला slopes of all three sides of triangle ABC as कॉमन याचा आणि ते छान प्रकारे घ्यायचे. पहिला काय? स्लोप ऑफ साइड AB. तिसरं स्लोप ऑफ साइड AB नंतर BC. स्लोप ऑफ साइड AB BC आणि AC. ओके, मग AB चं काय येणार की AB चा स्लोप आपण काढला -5. जो BC आहे त्याचा काय आला 1/5 आणि जो AC आहे लास्टचा तो काय आला -2/3. लास्टला घ्यायचं डिस्क्रिप्टिव्ह. ओके, अशा प्रकारे लिहिणं अपेक्षित असेल. अशा प्रकारे तुम्हाला सगळे फुल मार्क भेटून जातील. ओके, नेक्स्ट आपण पाचवा क्वेश्चन. सो दॅट्स की हे 4 पॉइंट जे आहेत ABCD आर व्हर्टेक्सेस ऑफ पॅरलोग्राम. कसं केलं जातं याच्यामध्ये की पॅरलोग्राम काय सांगतो की पहिल्यांदा याच्यापासून एक क्वाड्रिलॅटरल बनणार आहे. हे 4 बाजूची बंदिस्त आकृती चौकोन बनणार आहे. मग कसा बनणार आहे की जर समजा आपण याला नाव दिली ABCD. स्लोप काढायचा. इथं कसं पाहिजे? ही लाईन आणि ही लाईन काय पाहिजे? पॅरलल म्हणजे कसं दोघांचा स्लोप सेम असणार. आणि ही लाईन आणि ही लाईन या दोन पुढच्या ज्या समोर बाजूला असल्या पाहिजे त्या पण पॅरलल असल्या पाहिजे. अशा प्रकारे आपण हे आपण मागाशी डिस्टन्स फॉर्म्युला बघितलं तेव्हा आपण हे प्रूव्ह केलं. कसं प्रूव्ह केलं? त्याचा डिस्टन्स काढ की पुढच्या हे दोन्ही समान होतात आणि हे दोन्ही समान होतात. इथे काय दाखवायचं? त्या दोन्ही समोर बाजू काय दाखवायचे? पॅरलल दाखवायचे. ओके, इथं सोल्युशन म्हणणार आपण let's assume from above data. इथं आपण असे पॅरलल आपण काढायचा ABCD. ओके, ABCD आपण मानू काय मानणार आहे याच्यामध्ये? A काय दिलं -4, -7, B -1, -2, C 8, 5, D 5, -4. ठीक आहे, त्याला काय म्हणणार? x1 y1 x2 y2 x3 y3 x4 y4. ओके, अशा प्रकारे आहे. मग पुढे काय म्हणणार? लेट्स फाइंड AB काढायचा, BC काढायचा, AC CD काढायचा आणि AD काढायचा. स्लोप प्रत्येकाचा स्लोप काढायचा. इथं
इथं इथं डायरेक्ट लिहिलं तर चालेल बरं का. इथे एकच टाकू आपण. लेट्स फाइंड, ते शॉर्ट करायला मी बघा. लेट्स फाइंड स्लोप्स ऑफ, इथे टाकायचं राहिलं, इथे टाकायचं राहिलं की इन क्वाड्रिलॅटरल. इथे काय लिहिणार आपण? इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी आहे त्याच्यामध्ये. लेट्स फाइंड स्लोप्स ऑफ ईच साइड, प्रत्येक साइड. मग स्लोप ऑफ डायरेक्ट आपण टाकू AB इज इक्वल टू AB. काय येणार आहे? x2 सॉरी y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 काय येणार आहे? 2 वजा 7 म्हणजे अधिक 7 होणार. इथे लिहू आपण 2 वजा 7, नंतर -1 मायनस 4. ओके, हे सोडवलं काय भेटेल आपल्याला? 2 अधिक 7 आणि इथे काय येणार आहे? -1 अधिक 4. 7 आणि 2 9, 3 4 1 केला 3, 3 1 3, 3 3 9. याची व्हॅल्यू डायरेक्ट काय येणार आहे? इथे आपण 9/3 आणि 3 3 9. याला अंडरलाईन करायचे. ठीक आहे. पुढं ऑल्सो स्लोप ऑफ AB झाला नंतर काय येणार आहे? BC. काय येणार आहे? y3 मायनस y2 x3 मायनस x2. ठीक आहे. y3 काय येणार आपल्या 5 वजा 2 आणि x3 काय येणार आपला 8 वजा 1. 5तून 2 गेले 3 आणि 8 वजा अधिक 1, 8 आणि 9, 3 1 3, 3 3 1/3. ओके. आता पुढचा जो येणार आहे तो कसा पाहिजे? 3. पुढचा स्लोप 3 आला पाहिजे, पुढचा 1/3 आला पाहिजे. की इथं शोध या टाण्यामध्ये ते आलंच पाहिजे की हे आहे, हे प्रूव्ह करून दाखवायचं. म्हणजे हा 3 हा 1/3 आला, त्या पुढचा पण 3 आणि त्याच्या पुढचा 1/3 आलाच पाहिजे. नाही आला तर तुमचं चुकलेलं आहे. इथे काय होणार? ऑल्सो इथं लिहायचं सिमिलरली. ठीक आहे. याला पॉइंट्स दे. याला पहिला आकडा दे, याला दुसरा आकडा दे, याला तिसरा आकडा दे. स्लोप ऑफ AB झाला, BC झाला, नंतर काय येणार आहे? CD. स्लोप ऑफ CD इज इक्वल टू काय येणार आहे? y4 मायनस y3 x4 मायनस x3. y4 काय आपला? -4 -5, 5 वजा 8, 5 आणि 4 9 आणि 8तून 5 गेले 3 -3, 3 3 +3. तर आपलं 3 आलेलं म्हणजे आपण आतापर्यंत बरोबर सोडवलंय. नंतर चौथं स्लोप ऑफ CD झालं, म्हणजे काय येणार आहे? AD. काय येणार आहे? AD. काय येणार आहे? A आणि D मध्ये लास्ट काय? y4 मायनस y1 x4 मायनस x1. तर याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. व्हॅल्यूज पुट काय येणार आहे? पहिल्यांदा y4 काय ना -4 -7. नंतर इथं 5 वजा -4. ठीक आहे. मायनस इथं काय येणार आहे? -4 अधिक 7, 5 अधिक 4, 5 आणि 4 9 आणि 7तून 4 गेले किती राहतील? 3. म्हणजे काय? 3 1 3, 3 3 9. झालं. पुन्हा आला का 1/3 आला. इथं आपण काय लिहिलं? फ्रॉम 1, 2, 3 and 4. इथं वरचे आपण इक्वेशन दिले. तुम्ही सुरुवातीला दिले तरी चालेल, लास्टला तुम्ही असं करून असं 1 लिहिलं तरी चालेल, कुठलं लिहिलं तरी चालेल, किंवा इथं M1 M2 M3 M4 असं केलं तरी चालेल. इथं आपण लिहिणार फ्रॉम 1 2 3 4 स्लोप्स ऑफ, आपण असलो इन क्वाड्रिलॅटरल ABCD स्लोप्स ऑफ काय लिहू आपण? समोरासमोर लिहू. काय लिहिणार? AB आणि CD
AB slopes of side AB and side CD is equal that is I. म्हणजे ह्या दोन बाजू जे लाईन्स साइड आहे त्यांचा जो स्लोप आहे तो इक्वल दाखवला आहे. म्हणजेच काय की त्या दोन लाईन काय असणार आहे पॅरलल असणार. दॅट इज साइड AB पॅरलल साइड CD. ठीक आहे. इथं आपण छोटासा गोल गोल स्टार केला तरी चालेल तुम्ही. छोटासा गोल इथं स्लोप ऑफ स्लोप्स ऑफ वरची लाईन आहे तशी साइड BC and side AD is equal. हे पण काय येणार आहे इक्वल येणार आहे. मग दॅट इज तेच काय असणार आहे साइड BC parallel to side AD. ठीक आहे. BC आणि AD हे दोन्ही पण काय येणार आहे इक्वल येणार आहे. मग इथं आपण लिहिणार इथं की इथं डायरेक्ट फ्रॉम अबाउट डाटा फ्रॉम अबाउट स्टेटमेंट लिहू जरा भारी वाटत. फ्रॉम अबाउट स्टेटमेंट वरच्या दोन स्टेटमेंट बरोबर क्वाड्रिलॅटरल ABCD जो ABCD आहे is a parallelogram. Okay. Here's the final statement. Hence proof. अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके. छान प्रकारे आपण केलेलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6वा क्वेश्चन. सहावा क्वेश्चन काय दिले के काढा जर आपल्याकडे स्लोप काय दिलेला आहे की -2 आहे. R आणि S हे दोन पॉइंट दिले त्याचा स्लोप काढा आणि K ची व्हॅल्यू काढा. जेव्हा त्याला याचा स्लोप काय आहे -2. इथे सोल्युशन इथं आपण म्हणणार लेट्स अज्यूम फ्रॉम अबाउट डाटा वरच्या डाटावर आपण अजून काय अजून करणार R 1, -1 S -2, K is equal to R S x1 y1 x2 y. डायरेक्ट इक्वल करून लिहिलं तरी चालेल. आणि इथे त्यांचा स्लोप is equal to m is equal to -2. इथं we know the slope formula, slope of the line formula. एक्स्ट्रा जो तुम्ही नाही लिहिता न लिहिता तर तुम्ही डायरेक्टली लेट्स फाइंड द स्लोप ऑफ RS लिहिले तरी चालेल. इथे जेव्हा स्लोप ऑफ लाइन काय RS आहे तो काय ना y2 y1 x2 ओके. मग y2 काय आपला k -1 आपण x2 काय येणार आहे -2 -1 आणि हा स्लोप किती दिला आपल्याला -2. तर 2 ने किती होणार आहे -3 3 2 बघ इकडे सोडू जरा काय होणार k -1 काय होणार आहे प्लस प्लस आणि इथं 2 ने 3 3 2 6 आणि मायनस इथं असं घेऊ -2 गुणिले -3 3 2 6 प्लस अधिक 1 चं वजा आहे. के ची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 5. बस त्या आन्सर मध्ये फक्त डायरेक्ट लिहायचं. इथे काही जास्त लिहायची गरज नाही. जेवढे विचारलं तेवढे डायरेक्ट लिहून टाकायचे. काय लिहिणार हिअर वी गेट द व्हॅल्यू ऑफ k is equal to 5.
तेव्हा इथं असे लिहू शकतो here we get the value of k as 5 एवढं लिहिलं तरी चालेल. पुढे 7वा क्वेश्चन की फाइंड के ची व्हॅल्यू काढा. सेम प्रकारे मग अशा दोन प्रश्न दिला सेम टाईपमध्ये बी आणि सी हे दोन पॉइंट दिले स्लोप दिलाय काढ. इथं मग असं सेम प्रकारे सोल्युशन इथे लिहू आपण लेट्स अज्यूम फ्रॉम अबव इक्वेशन किंवा अबव डाटा लिहू आपण. अबव डाटा इक्वेशन नाही लिहायचं. वरच्या डाटाला आपण बी ए कॉमा -5 सी 1,2 आणि स्लोप अजून कोणतं आपण याच्यामध्ये बी आणि सी ला x1 y1 x2 y. ओके इथं लेट्स फाइंड असं लिहिलं तरी चालेल. लेट्स फाइंड ही दुसरी मेथड देते. मग अशी एक लाईन दिली की दुसरी लाईन देतो लेट्स फाइंड the slope of line BC. ठीक है. स्लोप इज इक्वल टू काय लेना आपण y2 minus y1 x2 minus x1. ठीक हा स्लोप किती दिला आपल्याला 7. इथे 7 लिहून टाकू. y2 किती 2 minus -5 आणि x2 minus x1 1 minus ठीक आहे. इथे काय लिहिणार आपण. इथं जो खाली भागिले ते तिकडे पण लिहिले. इथे काय लिहिणार तसं सोडवायचं मी सांगतो. 2 minus -5 म्हणजे 2 अधिक 5 हे 1 minus k इकडे भागिले ते तिकडे पण लिहिले. इकडे काय येणार लिहिले 7. इथे छेदात काय नसणार. 5 आणि 2 7 हे गुणिले 7 तिकडे भागिले 7 करायचं 1 minus k. बरोबर. इथे व्हॅल्यू किती आली 1 मायनस के इज इक्वल टू काय झालं 1. हा अधिक एक आहे इकडे गेल्यानंतर वजा आहे के इज इक्वल टू 0. के ची व्हॅल्यू किती आली 0 आहे. काय वेळा के ची व्हॅल्यू 0 येऊ शकते. आपलं कोऑर्डिनेशन असतं का 0,-5 म्हणजे हा 0,-5 म्हणजे काय हा पॉइंट जो आहे तो कुठे असणार आहे y ऍक्सिस वर. ठीक आहे. मग के ची व्हॅल्यू काय आली 0. मग इथे आपण लिहिणार आन्सर इथे लिहिणार आपण here we get the value of k as काय ना 0. so k is equal to 0 असं लिहिलं तरी चालेल. ओके. हा एक क्वेश्चन. नंतर या एक्सरसाइज मधील आपण फायनल क्वेश्चन घेऊ. आपल्याला काय सांगितलं की k ची व्हॅल्यू काढा. pq आणि rs हे दोन्ही काय आहे पॅरलल. म्हणजे pq आणि rs जर पॅरलल असतील तर त्या दोघांचा स्लोप काय असणार आहे सेम असणार. इथं आपण याचं सोल्युशन इथं काय लिहिणार की लेट्स अज्यूम फ्रॉम अबव डाटा एक आयडिया मी तुम्हाला एक खूप छान प्रकारे लिहून देईन. ठीक आहे. एक छान आयडिया आहे मला कशा प्रकारे लिहिता येईल लिहायची पद्धत माझ्या लक्षात आली छान. यस 5 पुन्हा ठीक आहे. असे मी आपण अजून काय करतोय PQRS x1 y1 x2 y2 x3 y3 x4 y4. ओके. आपण हे दोन्ही अजून केलं आणि इथे एक महत्वाचं छानशी मी लाईन लिहून देतो. इथे आपण काय म्हणणार इथे PQ दिले ना. इथे आपण म्हणतो स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू m1 and the slope of PQ आणि RS is equal to M. ओके. हे दोन लाईन आपल्याला पुढे लिहायचं आहे छान प्रकारे. मी आपण काय लिहिणार लेट्स फाइंड. इथं पहिलं स्टार वाढायचं लेट्स फाइंड स्लोप ऑफ
स्लोप ऑफ लाईन PQ. मी तर आपण डायरेक्ट काय लिहिणार M2 M1 लिहिणार. M1 इज इक्वल टू y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1. y2 काय आला आपल्या इथे 6 मायनस 4. x2 काय येणार आहे 3 वजा 2. ओके 6 तून 4 गेले 2, 3 2 गेला 1. म्हणजे हा स्लोप किती आला 2. इथं M1 इज इक्वल टू 2. बस एवढंच करून सोडून द्यायचं. मग इथं दुसरा स्टार्ट लेट्स फाइंड स्लोप ऑफ लाइन PQ काढणार RS. स्लोप ऑफ लाइन RS चा काढायचं M2 काय येणार आहे y4 मायनस y3 x4 मायनस x3. ओके y4 काय येणार आहे k मायनस y3 काय येणार आहे 1 अपॉन x4 5 वजा 3. याचा स्लोप काय आहे बघा k मायनस 1 आणि 5 3 गेले किती राहतील 2. बस एवढंच द्यायचं k मायनस 1 भागिले 2. ठीक आहे. मग इथं आपण काय लिहिणार की फ्रॉम गिवन कंडिशन PQ इज पॅरलल टू RS. इथं लिहू आपण फ्रॉम गिवन कंडिशन PQ parallel to RS, that is slope of PQ is equal to slope of RS. पुन्हा त्या खाली that is आपण लिहू M1 is equal to M. या लाईनसाठी तुम्हाला सुरुवातीला लिहून दिलेलं की याला M1 म्हणून त्याला M2 म्हणून. इथे डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची आता. M1 काय येणार आहे 2 is equal to k minus 1 भागिले 2. भागिले 2 ते गुणिले 2 दुनी 4 बरोबर k minus 1. मायनस 1 इकडे गेलं तर प्लस 1. k बरोबर 4 अधिक k बरोबर किती आला आपला 5. k ची व्हॅल्यू किती आली आपली 5 आली. मग आपण इथे काय म्हणलं झालं k ची व्हॅल्यू काढायची. आन्सर काय लिहिणार here we get the value of k is equal to 5. ओके अशा प्रकारे व्यवस्थितपणे लिहा. तो तुम्हाला थोडी वेगळी आहे तुम्ही थोडंसं वेगळ्या प्रकारे लिहिलं तरी चालेल. असं नीटनेटकेपणा लिहिलं तुम्हाला नक्कीच पैकीचे पैकी मार्क्स असतील फुल मार्क्स नक्की मिळून जाते. ओके बस आजच्यासाठी बस एवढं. आपण एक्सरसाइज जो प्रॅक्टिस सेट आहे तो कम्प्लीट केलेला आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. ठीक आहे. जर तुम्हाला अडचणी आल्या आपल्या ग्रुपच्या जो आपला चॅनल आहे तिथं व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही नक्की कमेंट करा, मला कळवा आणि भेटू आपण पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.